नमस्कार मित्रांनो, आपण जाणार आहोत आज शनी महाराज दर्शन घ्यायला। भारतामध्ये दोन शनीचे मंदिर आहेत, त्यामध्ये एक शनी शिंगणापूर आणि दुसरं राक्षस भवन शनीचे। आपण आहोत राक्षस भवनला। गोंदी शहागड रोडला पेट्रोल पंपची सुविधा झाली आहे। शिवेंद्र पेट्रोल पंप। माझ्यासोबत आमचे दाजी मनोज हजारे। आज आम्ही राक्षस भवन शनीला चाललो आहे, दोघं जण।
ही गोदावरी नदी आहे. इकडे अंबड तालुका साष्ट पिंपळगाव. ही गोदावरी नदी पैठणीतून नांदेडकडे ही नदी वाहते. हे समोर राक्षस भवन हे दिसते. ही यात्रा आहे, आमुष्याची यात्रा आहे. फुल गर्दी अशी झालेली आहे. इथं आपण नदीचं पात्र ओलांडून शनी मंदिराकडे जाऊयात. ही अशी गर्दी आहे. हे शनीचा घाट. जय हरी महाराज. आपण राक्षस भवन सेनेचे येथे आपण आलेलो आहोत आणि तुम्ही थोडी राक्षस भवनचे शनी महाराजाच्या विषयी माहिती आम्हाला. संतोष काठोडे यांचे वडील अध्यक्ष ते शनी महाराजांची आख्यायिका अशी आहे. वातापी आणि उद्वट ह्या दोन राक्षसांचा संहार करून अगस्त्य ऋषींनी इथं शनीची स्थापना केली. प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस साडेसाती आली त्यावेळेस त्यांनी वशिष्ठ ऋषींनी त्यांना सांगितलं की दंतकारण्यामध्ये असं ठिकाण आहे, तरी तुम्ही येऊन तिथं पूजा करा. तरी त्या प्रभू रामचंद्राने इथं राक्षसवनाला येऊन शनीची स्थापना केली, पूजा केली आणि इथून नंतर पंचवटीला गेले असा रामायणामध्ये उल्लेख आहे. तसंच इथं निजाम आणि पेशवे यांची लढाई इथं झालेली आहे. इसवी सन 1761ला निजामाचा इथं पराभव झाला आणि माधवराव पेशवे यांचा विजय झाला. हे शनी महाराज पुजारी 1982 पासून इथं ट्रस्ट आहे. ट्रस्टच्या मार्फत म्हणजे दर्शन मंडप, त्याच्यानंतर शनी महाराजापाशी 2 मजली मंडप, त्याच्यानंतर रूम असं काम केलेलं आहे. आणि शासनाचंही सध्या घाटाचं काम चालू आहे. पार्किंगची व्यवस्था शासनाने केलेली आहे. एक संरक्षण भिंतसुद्धा बांधलेली आहे. आणि आता गोदावरीला पाणी नसल्यामुळं आज थोडे म्हणजे भक्तांचे हाल झाले. पण पाणी हे म्हणजे कोणाच्या हातातलं नाही आहे. वरतून ते पाणी न सुटल्यामुळं थोडी प्रवाशांची भक्तांची काही सोय झालेली आहे. महाराज खूप असे छान. आता आपला परतीचा प्रवास राक्षसहून गोंदीला चाललो आहे.